पाव भाकर पाव नाही भाजी भाकर भाकर भाजी आणि दीदी नाही यो दिदा आहे आणि दीदी वाटच बघत होती पटाके काढायची. लेट उठल्याने त्याच्या मला भूक लागली बाकी आत्ता झाली. आता जेवण तर झाले तुला आत्ता झाली बोलतो. हाय कर ना युट्यूबला टाकता माहिती आहे ना तुला. दगडी सोडतो क्या अमन बाय कुठला किल्ला बनवतोय कसा असतो माहितीये का तुला. लेत बाबा साड्या आणल्या का तुम्ही. बाबाने मारले एका पोरीला. हे दुकानवाली कितने का दिए कंदील. नमस्कार मित्रांनो कशात मस्त मध्ये तर आता मस्त फ्रेश बीच झालो आहे आणि थोडं आज म्हटलं चला शूट करूया थोडंसं. घरात कोणीच नाही आहे सगळा पसारा बघा कसा पडला आहे. मम्मी गेले बाहेर थोडं फ्रेश झालो आताच. आता मस्त गॅसवरती मी भाजी गरम करत ठेवली आहे. पावभाजी आहे पण पाव नाही आहे भाकर आहे. पाव नाही भाजी भाकर भाकर भाजी. अरे कहना क्या चाहते हो. मटेरियल आपला पावभाजीचाच आहे पण पाव नाही आपण भाकर खाणार आहे त्याच्याबरोबर. पसारा आवराचा होता ॲक्च्युली मला पण आवरू नंतर मम्मी गेले बाहेर. बघा काम बघा तिचा आली दीदी नाही यो दिदा आहे. दिदा यो. तर मित्रांनो दिवाळी जवळ येते तर आपले मागच्या वर्षीचे फटाके होते म्हणजे थोडेसे राहिलेले ते म्हणजे आम्ही खूप फोडले पण थोडे राहिलेले बॉक्स मी वरती ठेवलेले ते काढलेत बाहेर. आणि दीदी वाटच बघत होती फटाके काढायची. बंदकी बिंदकी सगळा रोल गेल तसे ती वाटत बघत होती चाचू कधी फटाके बॉक्स खाली उतरवलो. तर आल्या स्कूलमधून डायरेक्ट फटाके काढले तेव्हा इथे दाखवतो मला. तिने ना घेतला फटाका एक फुटला कानाजवळ तिच्या दिसतो का ते बघा तिथं काढून ठेवलं शाळेला. तर फुटला एक फटाका कानाजवळ गपचूप बसली आहे मित्रांनो. मस्त वाढून घेतलं मी आता झोर घ्यायची आता. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. नुसती भूक लागले लेट उठल्याने त्याच्या मला भूक लागले बाकी खूप खाऊन कशी झाली कडक एक नंबर. तुम्ही बी या खायला कमेंट करा. बघू दे ना आता पब्लिक कधी आली. आत्ता झाली. आता जेवण तर झाले तुला आत्ता झाली बोलतो. हा अरे पिताजी हाय करो अपने पब्लिक को. हाँ अरे हाय करो अपने पब्लिक को. बोल हाय कर ना युट्यूबला टाकता माहिती आहे ना तुला. मग काय बोलायचं मला नाही बोला त्यांना बोलायचा. आला असतं पिताजीला माहिती आहे का युट्यूबला टाकतो त्या. मामा बाहेर बसले. अरे यो काय करतोय काय करतो दगडी सोडतो. किल्ला आयला ताप जरा बघायला लागेल. चल 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 गाडी स्टार्ट कर. काय करायला घेतलं तुम्ही. हा सॅटर्डेला काय क्या अमन भाई कैसा है खाना खाया क्या खाया. सोने का फिर धूप में क्यों घूम रहा है बाहर. हाँ ऐसा ही घूम रहा है. वो देखो सार्थक देख किल्ला बना रहा. देख कुठला किल्ला बनवतोय कसा असतो माहितीये का तुला. हा कसा असतो पाण्यातला किल्ला असतो. पाण्यातला किल्ला तूच कसा भेटतो रे मला प्रत्येक वेळेस. तूच कसा भेटतो प्रत्येक वेळेस मला. हा मी येतो नाही तू दिसतो मला मग तुझ्याकडे यायला लागतं. हा तर मग तुम्हाला
ते बघ रडायला लागला. जाऊ दे रडशील. माहिती आहे ना मागच्या टायमाला काय केलेलं? माहिती आहे ना? बघितलं असेल तुम्ही मी काय केलेलं मागच्या टायमाला. तर मित्रांनो याला थोडा बाजूला ठेवू आपण. आणि इकडे आपल्या गावामध्ये विठ्ठल मंदिर होतं इथं समोर. जुनं होतं ॲक्च्युली, ते खूप कौलांचं होतं. तर त्याचं आता नवीन बांधायला घेतलं आहे मंदिर. तिकडे दिसेल तुम्हाला अर्धवट काम झालं आहे, म्हणजे बऱ्यापैकी काम झालं आहे दिसेल. फक्त वरती कळसाचं काम बाकी आहे आणि इथलं आतमधलं थोडं इंटेरियरचं म्हणजे आतमधलं जे काय असेल ते, तर सगळ्या गोष्टी बाकी आहेत. आणि तुम्ही बघितलं असेल ना नवरात्राला मी टाकला होता व्हिडिओ. तिथेच देवी बसली होती मंदिराच्या समोर. ॲक्च्युली तिथेच देवी बसते दरवर्षी. तर तिथंच पडदा बांधला होता आणि बॅक साईडला मंदिराचं थोडं काम चालू होतं. बऱ्यापैकी काम झालं आहे. मला असं वाटतं 2-3 महिन्यात काम कंप्लीट होऊन जाईल मंदिराचं. मस्त मंदिर स्ट्रक्चर मस्त बांधलं आहे मंदिराचं एकदम. आणि ते पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर खूप छान दिसणार आहे ते. सार्थक तुझा मृण जंजिरा काय ते बोलतोय ना, काय पाण्यातला किल्ला, ते नंतर येतो बघायला मी. किती पाणी टाकलंय, किती विटा टाकल्यात समजला काय? नुसता फेक करू नको, तुला दुसराच आहे नंतर. हा ते ह्या करतात दाखवतो परत ह्या काय असतं. बाबा साड्या आणल्या का तुम्ही? लाईट लाव, साड्या आणल्या जरा बघू दे यार. अरे मी व्हिडिओ काढतो, तू व्हिडिओ मध्ये सांगते 500 रुपये द्यायचं ना थांबे काय. काय तू बोलले तर फास्ट करू. साड्या आणल्या भाऊबीजच्या साड्या चांगल्या आहेत, मस्त आहेत. छान आहे छान आहे. तुम्हाला कशा वाटल्या कमेंट मध्ये सांगा. मला काय समजत नाही साड्यांचा. अगं ते कपडा तसंच असतं यार. तू साडीवाली तुला नाही माहिती का? आधी आमची मम्मी साडीचा बिझनेस पण करायची, म्हणजे घरातच साड्या विकायची. तर तिला साड्यांबद्दल खूप थोडं जास्त काय माहिती आहे की कपडा कसा असतो, कपडा कसा असला पाहिजे साडीचा, आणि कुठल्या टाईपचा कपडा असतो. त्या टाईपचा कपडा आता नाहीये, काय नाही ना. पण ते हे बघ, हे पाय कुठं चालले बाबू तुझा. तर तिला म्हणजे सगळ्या गोष्टी माहिती आहेत. साड्या म्हणजे कपडा कुठल्या टाईपचा असतो साड्यांचा, कलर ओला कलर, सगळ्या गोष्टी. पहिल्यासारखा कपडा नाही. पिताजी काय बोलतो? हा बोलतो. चांगली आहे. म्हणजे तिचा म्हणणं असं की पहिले जो कपडा होता आणि कलर बिलर या सगळ्या गोष्टी, म्हणजे पहिले साड्या टिकायच्या चांगल्या जास्त दिवस. पण आता तसा टिकत नाही साड्या. कसं ते कपडा आणि कलर या सगळ्या गोष्टीमध्ये फरक झाला आता. तिलाच काहीतरी चाललंय. बाबा तू साडी बघून काय करणार आहे? पिताजी साड़ी देख के क्या करोगे आप? हाँ हाँ कपड़ा भारी है. तुला कसं समजलं कपडा भारी आहे? पिताजी का आलं की दाखव रे बाबाला, दाखव जरा 2-3 साड्या. का आल्यावर सांगतो भाजी फ्रीज मध्ये ठेवले नाही तर मी पाव भाजीची भाजी खाल्ली भाकरीच्या बरोबर. अरे मग तेच बोलतोय ना मी, चिकन पण होता करतेस तू आता. अरे मग तुम्ही पण तेच करता. पाव भाजीची भाजी खाल्ली मी. ती लोक बोलतील यार पाव भाजीच्या बरोबर भाकर खातोय. काय रात्री का हो वहिनी? अरे यार तू तरी परत आलीस 500 रुपये घेऊन व्हिडिओ मध्ये. अगर हम करें तो करें क्या, बोले तो बोले क्या. हा देणार आहे सांगतो तरी परत सांगायला आले मला ती 500 रुपये दे 500 रुपये दे. अरे दिवाळी आहे बरोबर आहे, पण तू परत मोबाईल मध्ये 500 व्हिडिओ चालले बोलता परत 500 रुपये घेऊन आली. अरे छान दिसतात साड्या, भारी आहेत ना, खरंच चांगल्या आहेत. बाबा बोलतो भारी आहे. बाबाने मारले एका पोरीला. बाबाने मारले. लात मारते मावशी बघ मम्मी, लात मारत बाई.
ही स्वराली तुम्हाला माहिती असेल, ही पण ब्लॉग बनवते. आपल्या चॅनलवर ब्लॉग आहे तिचा, एक दोन तुम्ही माहिती नसेल तर बघून घ्या. एक ब्लॉगमध्ये तिने सुद्धा ब्लॉग बनवला आहे. छान बोलते, एकदम उत्कृष्ट असं बोलते ती. फक्त जरा आता ती जरा मोठी झाली आहे ना, तर जरा जास्ती शहाणपणा करायला लागली ती. ते बघ असते बघ ती शहाणपणा करायला लागले जास्त. आता हुशारा मारते, जास्त हुशारा मारते ती आता. हा काय दीदी ब्लॉग बनवते ना तू? बघ घाणेरडी गंदी आहेस तू, गंदी घाणेरडी असते काय पागल. पक्क्या उभा तिच्या डोक्यान, ती गंदी आहे नुसती, गंदी. झोपलेलो मी, थोडी झोप काढली मी आणि थोडा आता फ्रेश झालो आहे. झोप कधी लागली समजलं पण नाही. मोबाईल बघता झोपलो. थोडं थकल्यासारखंच वाटत होतं, मग झोपलो. उठले आणि आपण जाऊया बाहेर. जायचं थोडं बाहेर, म्हणजे आपल्या इथे चौकात जायचं आहे. तिथे आपलं दुकान आहे बाहेर, किराणा दुकान म्हणजे होता तिथे. आता ते दुकान भाड्याने दिलं आहे, पण अजून तिथे आलं नाही दुकान मला. तर तिकडे जायचं आपल्याला. तिथे दादाने आपल्या कंदीलचं दुकान लावलं आहे, तर तिकडे जायचं आहे. जाऊ बाहेर, जाऊ जरा फ्रेश झालं, जरा बघून होतं ते कंदील बिंदील लावलं असतील, लाईटिंग बघू ना. तू घरी का? यस. जाय मग. ओमकार शेठ चालला. ओळखता का तुम्ही भाई? बघा पहिचान कोण? पहिचान में आ रहा है भाई बंदा. हेल्मेट घातला आहे, त्याच्या आतमधून त्यांनी मास्क पण लावला आहे. आणि किती कशापासून तुला संरक्षण करायचं एवढा तुझा? हा पक्की धूळ आहे. धूळ अरे, पण तू हेल्मेट पण घातलाय ना भावड्या. भाई ते जरूर काय आज आपण जाऊ, थांब बाहेर जाऊया आपण. ते बघू दुकान भाई. फोटो ये दुकान वाली कितने का दिया कंदील? हाँ असते काय? हे बघा मित्रांनो, तुम्हाला बोललेलो ना मी, दादानी कंदीलचं दुकान टाकलं आहे. मस्त मल्टी कलर LED लाईट टाकले आतमध्ये, एकदम छान वाटतं. तुम्हाला कसं वाटतं बाई कमेंटमध्ये नक्की सांगा मला. कंदील कसे वाटतात ते दिसतात ते वहिनी आतमध्ये बनवते कंदील. ए तू कंदील विकायला बसली आहे? मग सांगशील फटाफट मला कंदील घ्यायचा. कितीला कंदील आहे? हा कंदील कितीला आहे? 220 ला आहे. तुला माहिती नाही काय तो कितीला आहे? एक सगळ्यांना दाखव. तुम्हाला माहिती ना मित्रांनो, दीदी पण आपले ब्लॉग बनवते आणि मस्त छान बोलते पण ती, खूप छान. उतर आता खाली, उतर लवकर खाली. खूप छान बोलते ती पण. बघा तुम्ही, ज्यांनी बघितलं नसेल ना त्यांनी बघून घ्या. पकड मोबाईल. इथे कॅमेरा आहे ना, माहिती आहे ना? हां बोट नाही आला पाहिजे. सांग सगळ्यांना, दाखव माझ्याकडे. आता दीदी सगळं दाखवणार तुम्हाला कसं काय आहे ते. बोलणार पण आता ती, बघा कशी बोल. आमच्या कंदील स्टॉल लागला आहे. आज आमच्या कंदील स्टॉल लागला असेल. केवढे कंदील आहेत तो आतमध्ये दाखवते, बाहेर दिसत असेल. खाली नाही पाडलं बाबू तसा. बघू शकतात. आपले मागणं येते. सोबत लाईट फ्री आहे आणि मोठा कंदील पण आहे, दाखवते तुम्हाला. कुठे मोठा कंदील? कुठे गेला? मोठा कंदील नाही, मोठा कंदील विकले तुम्ही. विकले बा? कोणाला? गिरायकांना. हा गिरायकांना. कोण आणलाय गिराय? तुला काय करायचंय? लाजते. मी लाजतच नाही. पप्पा आणि मम्मी कंदील कसे बनवतात तुम्ही बघा. चांगलं बनवतात का काय बघू शकतात. बनवतेस ना, खूप छान बनवते ना, मग बोलत का नाहीस? हां
मस्ती करायला तिला पाहिजे आता. हे झाले मस्ती करते नसती तर दिसेल मित्रांनो. बघा तुम्हाला इथे कंदील लावलेत, लायटिंग बिटिंग सगळं लावलेलं आहे. आणि याच्यामध्ये म्हणजे दादानी एक गोष्ट ठेवली आहे की याच्यामध्ये ना कंदीलची प्राईस इतर दुकानांपेक्षा कमीच ठेवली आहे. आणि त्याच्यामध्ये त्याने सोबत आतमध्ये दिसतं तुम्हाला वेगवेगळ्या कलरची लाईट भेटते. तर ती मल्टी कलर लाईट तीसुद्धा त्याने त्याच्यासोबत फ्री ठेवली, म्हणजे कंदीलसोबतच फ्री. आणि त्याच्यामध्ये दिसतं कनेक्टर पण फ्री ठेवला आहे. म्हणजे कंदीलसोबत ही मल्टी कलर लाईट आणि कनेक्टर फ्री भेटणार आहे. त्याच्यामध्ये म्हणजे एक हे असतो ना की बाबा आपण कंदील विकत घेतो, त्याच्यामध्ये होल्डर विकत घ्या आणि मंडर परत बल्ब वेगळा विकत घ्या, वायर बियर येते. मग याच्यामध्ये फक्त बल्ब आणि होल्डरचा वैतागवाडी नसते काहीच. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला एक वायर आणि एक पिन, बस एवढीच गोष्ट घ्यायची आहे. फक्त त्या कनेक्टरला कनेक्ट करायची आणि बोर्डमध्ये किंवा कुठे टाकणार असेल ते टाकणार. म्हणजे जास्त डोक्याला ताप नाही. तर कंदील न्यायचा, लटकवायचा, पिन कनेक्ट करायची, संपला विषय. होल्डर आणि बल्ब लावायची गरज नाही, वेगळा बल्ब पण विकत घ्यायची गरज नाही आहे. कंदील खूप छान वाटतं ते मल्टी कलरमध्ये, ते वेगवेगळं भेटतात आहे ना, एक नंबर. खूप खूप छान वाटतं. कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कंदील बिंदील आवडले असतील मग कमेंटमध्ये सांगा मला तुम्ही, म्हणजे कसं वाटतं आहे. आपण सेटअप पण लावला आहे, तो कसा दिसतोय दिसायला, काय चेंजेस करू शकतो किंवा नाही त्याच्यामध्ये. आणि कोण असेल जवळपासचा आपल्या कोणाला विकत घ्यायचं असेल येऊ पण शकता तुम्ही. आपल्या इथे समोरच विठ्ठल मंदिर चौकामध्येच लावलं आहे, तुम्हाला दाखवलं मी. मंदिराचं काम चालू आहे इथे बाजूला, चौकाच्या समोरच आहे. तर कोण इच्छुक असेल तर येऊ शकता. जवळपासचे, लांबचे तर कोणी येऊ शकत नाही, जवळपासचे कोणी असेल तर तुम्ही येऊ शकता. आणि आजचा व्लॉग मी इथेच एंड करतो आहे. आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी आवडल्या असतील तर कमेंटमध्ये सांगा. आणि धन्यवाद तुमच्या शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा. आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.